गाडी जमा सगळं जमा पाहून का सवय चालतं ना आपली हां म्हटलं माझ्या बोलणे तू विचारून घेतलं नेमके ते आले मी करणार होते नाही की नाही बाई म्हणे का हो असा घ्या आतमध्ये केलं सगळं बंद केलं भाऊ घेतलं पण व्हिडिओ ते काल दिनांक 2/12/2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता रस्त्याचं काम करणाऱ्या ठेकेदाराने गिरणा पंपिंग रोडवरचं पाईपलाईन जी जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन आहे पाणी पुरवठा करणारी शहराला जी सद्यस्थितीमध्ये बंद आहे मात्र ती जमिनीमध्ये अस्तित्वात आहे अशी पाईपलाईन ही त्या ठिकाणून काढली जात असल्याचं आम्हाला इथून माहिती दिली। ती माहितीवरून आम्ही तात्काळ आमचे जे कर्मचारी होते पाणी पुरवठा विभागाचे त्यांना आम्ही त्या ठिकाणी जागेवरती पाठवलं। ते पाठवलं असता त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी JCB चालू असल्याचं आणि खोदकाम चालू असल्याचं दिसलं। त्यावेळेला आम्ही JCB आणि खोदकाम थांबवून सर्व जो मुद्देमाल होता तो मुद्देमाल त्या ठिकाणी जमा केला आणि तो जमा केल्यानंतर पोलिसांना तात्काळ त्याची माहिती दिली। पोलीस त्यावेळेला जागेवरती आले। त्यांनी जागेवरती येऊन ते माल आणि त्या ठिकाणी काम करणारे लोक यांना पकडलं आणि त्या सर्वांना घेऊन पोलीस स्टेशनला आम्ही मुद्देमालासह जमा केलेलं आहे। कोण ठेकेदार होता आणि कोणाची कामं तिथं चालू होते आणि कोणाचा हा कॉन्ट्रॅक्ट दिला होता कोणाच्या त्या ठिकाणी समक्ष जे JCBचे मालक होते त्या JCBचे मालक आहे त्याचं नाव आहे नरेंद्र पानगडे JCB मालक यांचं नाव आहे। त्याच्याबरोबर एक त्याचा ड्रायव्हर होता आणि त्यांच्याबरोबर अक्षय अग्रवाल या जुन्या ठेकेदार होता एक जो भंगार साहित्याचं काम करायचा त्या ठेकेदाराचं नाव त्यांनी सांगितलं। जेव्हा महानगरपालिकेचं किंवा भंगार साहित्याचं विक्री वगैरे होते त्यावेळेला ठेकेदारांमध्ये जो काम करणारा एक व्यक्ती होता तो त्या ठिकाणी आहे असं त्याने सांगितलं त्यावेळेला। त्यावरून त्या दोन्हींना ज्या वेळेला पोलीस स्टेशनला गेले त्यावेळेला त्यांनी अजून त्या ठिकाणी 3 लोकांचे नावं सांगितले। त्या 3 लोकांच्या नावाने आणि एकूण अशा 5 लोकांच्या नावाने फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। नेमकं लोक कोण आहेत ते 3 लोक जे आहेत त्याच्यापैकी एक JCBचा ड्रायव्हर आहे त्याचं नाव एक अक्षय अग्रवाल, दुसरा नरेंद्र पानगडे, तिसरा रवींद्र चव्हाण, चौथा भावेश पाटील आणि 5वा अमीन राठोड। तसं जर पाहिलं तर गिरणा पंपिंग पासून तर गिरणा टाकीपर्यंत एक 3.5 ते 4 किलोमीटरची लांबी येते। या 3.5 ते 4 किलोमीटरच्या लांबीमध्ये जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन होती। त्या ब्रिटिशकालीन पाईपलाईनने गिरणा टाकीवरच्या आपल्या बसक्या टाकीमध्ये पाणी पुरवठा होत होता। त्यावरून शहराला पाणी पुरवठा व्हायचा पूर्वी। सर आता ही पाईपलाईन होती ना ही म्हणजे त्यांनी चोरून नेली आहे का चोरी करतानाच सापडले? चोरी करतानाच सापडले आणि तसाचा तसा मुद्देमाल हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जमा केला। ते तपासामध्ये पुढे जे काही आलेलं आहे त्याप्रमाणे आता पोलीस कारवाई करत आहे। त्याच्याप्रमाणे चौकशी पण सुरू आहे। कितीचा मुद्देमाल आहे? जवळपास 2.5 लाखाच्या आसपास पाईप होते आणि 2.5 लाखाचे तिथे JCB असं 5 लाखाचे हे तिथे जमा करण्यात आलेले आहे। हो रामानंदला सुद्धा रामानंद हद्दीमध्ये असा प्रकार घडला होता। तो गुन्हा दाखल होता। त्यावेळेलाही आम्ही सर्व मुद्देमाल जमा करून आणलेला होता। तो पण ताब्यामध्ये आहे आणि तो गुन्हा दाखल आहे। वारंवार या घटना होतात तरी पण महापालिका कुठल्या ऍक्शन मोडवर येत नाही असं वाटतं नाही का? किंवा महापालिका आणि जे अवैध प्रमाणित करतात त्यांच्या साठलोटा असल्याची चर्चा आहे। नाही हे मी स्पष्ट ना करतो कारण की प्रत्येक वेळेला ज्या वेळेला या घटना घडलेल्या त्या वेळेला मुद्देमालासहित संपूर्ण मुद्देमाल आणि त्या व्यक्तींच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की बा त्या ठिकाणी तुम्ही कोणती चोरी झालेली आणि याच्या प्रकारे असं। जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे काल एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्या गुन्ह्याचा CR नंबर आहे 433/24 BNS सेक्शन 303(2) आणि 3/5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
या गुन्ह्यामध्ये जळगाव शहरातील गिरणा पंपिंग जवळ आयर पाईपच्या समोर जी जुनी पाण्याची लोखंडी पाईपलाईन होती ती जेसीबीच्या सहाय्याने खोदून तेथील पाईप काढण्यासंदर्भाने महानगरपालिकेचे उपअभियंता पाणी पुरवठा विभाग योगेश प्रकाश बोरोले यांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांना तो प्रकार आढळून आल्याने त्यांनी संबंधितांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत. अक्षय अग्रवाल, नरेंद्र पानगडे, रवन चव्हाण, भावेश पाटील, अमीन राठोड, सुनील महाजन हे 6 आरोपी आहेत. यातील जे 5 आरोपी आहेत त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं होतं. आज कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना MCR केलेला आहे आणि यातील जे पुढील तपास आहे ते API अनंत आहेरे यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तांत्रिक पुरावा आणि इतर जे पुरावे आहेत त्याच्या अनुषंगाने गुन्ह्याचा तपास सुरू आहे. आरोपींची पार्श्वभूमी काय, जे आरोपी आहेत त्यांची पार्श्वभूमी काय? सदर जे अक्षय अग्रवाल आहे यांची अशी पार्श्वभूमी आहे की ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट घेण्याचं काम करत होते. इतर आरोपी सर? इतर आरोपी त्यांच्या सोबत होते असं ते प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पाणी पुरवठा विभागाचे जे राजकीय पाणी पुरवठा विभागाचे जे उपअभियंता आहेत त्यांनी जी माध्यमांना माहिती दिली आणि फिर्याद जी ड्राफ्ट केलेली तर सुरुवातीला 4 आरोपी होते, नंतर त्यात 2 आरोपी वाढले. नेमके हे 2 आरोपी कशा पद्धतीने वाढले, त्यांचा सहभाग काय असेल या गुन्ह्यात? यामध्ये सध्या तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे. जे साक्षीदार समोर येत आहेत त्यांचे स्टेटमेंट नोंदवले गेलेले आहेत, त्यांचे कॉल डिटेल्स तपासले गेलेले आहेत. त्या अनुषंगाने जी नावं येत आहेत कोणाच्या सांगण्यावरून हा गुन्हा केला गेलेला आहे किंवा याच्यामध्ये कोणाचा सहभाग होता तशा आरोपींकडे संशयित म्हणून त्यांना यामध्ये आरोपी करण्यात आलेला आहे आणि त्यांच्याकडे चौकशी केली जाणार आहे. सध्या गुन्ह्यामध्ये जी नावं निष्पन्न झालेली आहेत त्याच्या अनुषंगाने ज्यांची नावं आलेली आहेत त्यांच्याकडे पोलीस विभाग तपास करणार आहे. सर, हे जे 2 नावं वाढले आहेत, हे जे 2 नावं वाढलेले आहेत तांत्रिक माहितीच्या आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या आधारे हे 2 नावं वाढलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे. यांचा नेमका सहभाग काय? सध्या तपास हा प्राथमिक स्टेजमध्ये आहे, त्याच्यावर भाष्य करणं योग्य होणार नाही. तपास चालू आहे. जसे आमच्या तपासात अपडेट मिळतील आपल्याला अवगत करण्यात येईल. सर, जे शेवटचं नाव आहे सुनील महाजन, त्यांचं पूर्ण नाव काय आरोपीचं? सुनील सुकडू महाजन. थँक्यू.